14 13 चित्तमेव संसारात तत्प्रयत्नेन शोधयेत यच्चित्त तन्मयो मर्दो गुह्यमेतत्सना. चित्तस्य प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम् प्रसन्नात्मने स्थित्वा सुखम अक्षयमश्नुते. सगळा परमार्थ कोणावर अवलंबून आहे? चित्तावर अवलंबून आहे. बरं, चित्ताचं साह्य असेल तर सुंदर परमार्थ होतो. चित्त साह्य नसेल तर ओवी पाठ करायची असेल तर मनाचं काय पाहिजे? मनामध्ये नाश्ता शिरला असेल तर 1 तास जरी गेला तरी एक ओवी काय होत नाही. आणि नाश्ता नसेल तर सगळा पाठ होत असतात. बरोबर, चित्ताची प्रसन्नता लागते. कशाची? चित्तस्य प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभ. चित्ताच्या प्रसादाच्यामुळे हन्ति कर्म शुभाशुभ वगैरे आदी करून जे कर्म आहे त्या कर्माचा निराश होतो. प्रसन्न आत्मने स्थित्वा. चित्त जर प्रसन्न असेल, प्रसन्न आत्मनिष्ठ. प्रसन्नता म्हणजे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि चित्ताचा लागला नाही रे. अशुद्ध चित्ताचा काय लागू शकत नाही, कारण चित्तामध्ये दोष आहे ना. मल विक्षेप वगैरे कुठले दोष आहे? पाप करण्याची वासना म्हणजे कोणती? मलबुद्धी. चित्त सारखं चंचल होतं. चंचल हे मन कृष्ण. भगवंताने 7व्या अध्यायामध्ये आणि साम्य योग सांगितला. लगेच अर्जुनाने प्रश्न केला, योजम योगस्त्वया फक्त साम्य येतस्य आमना पश्यामी पंच. का म्हणला मनावर त्याच्या आणखी योग करायचा? ते मन कसं आहे? पाण्यावर कुठे घर बांधता येत असते का? जमिनीवर बांधता येईल. विद्यार्थ्याला जमिनीवर सुद्धा बांधता येईल. अर्धा गुंठा 25 लाख. आता पाण्यावर म्हणून चंचल मनावरती कुठे आणि योग साध्य होत असते का? म्हणून वेदांत शास्त्रामध्ये अधिकारी ज्यावेळेला सांगितलं ना, त्यावेळेला त्याने 2 दोष काय केले पाहिजे? मल आणि विक्षेप जर घालून नसेल तर बाकीचं सगळं काय? पायाच नाही तर इमारत कशी? म्हणून 2 दोष त्यांनी काय केले पाहिजे? घालवले पाहिजे. आणि त्याच्याकरता चित्ताचं काय पाहिजे? आळस हा चित्ताचा शत्रू आहे. आणि उत्साह हा चित्ताचा काय मित्र. उत्साह असलाच प्रश्नच नाही. आळसाची जाडी तुका म्हणे. आळस्य एक आळस नावाचा तमोगुणाचा परिणाम. तमस्तो ज्ञानजम विद्धी मोहरम स प्रमाद. आळस प्रमाद आलस्य यंत्राभे तन्निबंधाधिभार. कर्मशुभाशुभ प्रसन्न आत्मने स्थित्वा सुखम अक्षय्यमश्नुते. एकदा चित्ताने आणखी आत्मस्वरूपाला विषय केल्यानंतर सुखम आश्चर्य परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जे चित्त स्थिर झाल्यानंतर, स्थित्वा म्हणजे स्थिर झाल्यानंतर कोणत्या सुखाचा लाभ होतो? सुखम अक्षयमश्नुते. अक्षय म्हणजे ज्या सुखाला कोणत्याही प्रकारे नाश नाही असल्या प्रकारचा, विनाश असलेला असं जे सुख. हे जे सुख आहे यही संस्पर्श ज्या भोगा दुःख आद्यंत विषेंद्रिय संयोगात तदाकृत तत्सुखम सात्विकम अपरे मिळतात नाही. पुढे तमोगुणी. मग कोणतं सुख मिळत असेल त्याला अक्षय सुख. ज्या सुखामध्ये निर्माण झाल्यानंतर सर्व दुःखाचा विसर पडत असतो त्याला अक्षय सुख. साधा आपण झोपेमध्ये गेलो, दुःखाचा काय पडतो? काय श्रीमंत असो, गरीब असो, कोणतेही दुःख असो, साध्या सुषुप्तीमध्ये जर दुःखाचा विसर पडतो तर याही सुखाला प्रसवणारं ब्रह्मसुख आहे. तिथे कुठे आला? मेरू पार सोनी थोडे देह दुःखाचे निडोळे दाटे जो परिभारे दुःख दे कैसे नाही. मुक्ती झाल्या का? सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार असतो का?
दुःख नावाची वस्तू काय झाली? मग कोणत्या सुखामध्ये असतो? येऊन तर सुखोंतरा रामा तुम्हाला सुखम अक्षय समजते. ज्या सुखाचा कोणत्याही प्रकार, ज्या सुखामध्ये सर्वस्वाचा काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे सगळ्या दुःखाचा. यल्लब्ध्वाचा परम लाभ यस्मिन् स्थिते दुःख. समासक्तम यथा चित्तम जंतोर विषय गोचरे यदेव ब्रह्मणि स्यात् कोण मृत्येत बंधन. समासक्तम यथा चित्तम जंतोर विषय गोचरे. आपलं चित्त हे कशामध्ये रममाण झालेलं आहे? विषय गोचरे. विषयभोरी बुडले. तर विचारसागरामध्ये किंवा वेदांताच्या ग्रंथामध्ये आनंद हे फक्त ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्माशिवाय दुसरीकडे आनंद कुठेही नाही. आपण विषयामध्ये भासते याची मग चांगल्या थिअऱ्या सांगून त्याचं म्हणजे विषयामध्ये सुख आहे भ्रम आहे. ब्रह्मसमुद्र नसून दिसणं त्याला काय म्हणतात? तो भ्रम निवृत्त होत असतो. मग विषयामध्ये सुख नाही चांगलं याने आत्मा सुखस्वरूप कसं आहे तर तुम्हाला विचारसागरामध्ये होऊन गेलेलं आहे. पुन्हा सांगण्याची काय आहे? मग आपल्याला सुख आहे. प्रत्येक माणसाला दुःख निवृत्तीची आणि सुखप्राप्तीची काय आहे? आपला असा भ्रम आहे विषयामध्ये काय आहे म्हणून आपण कोणाकडे धाव घेतो? विषयाकडे. कठीण अक्षर आहे. आणि मग त्या विषयाच्या खटपटीला लागलं म्हणजे वृत्ती काय होते? चंचल. विषय प्राप्ती झाली म्हणजे स्थिर झालेल्या वृत्तीत आत्मानंदाचं काय होतं? आणि आपल्याला एक क्रमाने क्रिया होत नाही, युगपत क्रिया होत आहे. आणि असा भ्रम होत असतो की सुख कुठलं आहे? विषयाचं. ते विषयाचं सुख नसून कुठंच आहे ते कुत्र्याला असं वाटत असते म्हणलं हे जे रक्त आहे हाडातलं रक्त आहे. कुठलं? ते हाडातलं असते का त्याच्यात दाढ्यातलं असते? पण त्याला भ्रम सुख आहे नाही. मनुष्य त्याच्याकडे धावत आहे. हे जे कोणा गांजाची चलम बिलम पिणारे असतात ना त्यांना कळते बघा हे सगळं. पण ते काय एकदा पडिले वडनं म्हातारा झालेला असतो. गांजाचे चिलीम पिण्याकरता काहीतरी ताकद लागत असते. तरुण पोराला का मारतो म्हणलं इकडे. म्हणलं गांजाची चिलीम काय कर बरं की बरोबर रे बाबा. अरे म्हणलं तिला पेटव की काढी लाव की. बरं घ्या म्हणलं बाबा ओढा की. याला कुठं ओढण्याची शक्ती आहे? म्हणलं तूच ओढ की. आग्रहामुळे ओढायला लागला. त्याचा धूर निघतो काय निघतो. त्याचं वर सोडायचं वर सोडायचं नाही. म्हाताऱ्याने आ केलं विषय गोडी बोलले बघा. मरून जाईल पण विषय त्रास झाला जातो. बरं का? रोज 3 वेळा दाढी करणाऱ्या माणसाचा वस्त्रात बोथड तेव्हा विषय सुख आहे बोलण्याची सारखे पर्याय ज्ञानेश्वर महाराज म्हणून ते सुख जिथे जिथे सुख दिसतं ते सुख कुणाचं आहे? ब्रह्मच सुखरूप आहे. जिथे जिथे गोडी दिसते ती गोडी कोणाची आहे? साखरेची आहे. म्हणून ब्रह्म हेच सुखरूप आहे. सुखरूप आहे ते तुझे कुठे सुख नाही कोठे आली असं. म्हणून विषयामध्ये आपल्याला सुखाच्या करता मन काय झालेलं आहे? रममाण झालं आहे. देवा दिलेलं आहे. जंतू विषय गोचरे. जंतू म्हणजे लोक विषयामध्ये काय झाले? रममाण झाले. समासक्तम यथा चित्तम विषय गंतो. ते जर चित्त आहे ते चित्त जर आणखी ते चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लागलं. कोणाच्या ठिकाणी? इधरची उखांड आणि इधर परमात्मा काय करे. विषयात गुंतलेलं चित्त जे आहे तो मन जे आहे ते काढून जर तुम्ही कोणाकडे लावलं? परमात्म्याकडे. यदेव ब्रह्मणि स्यात्.
कोण मुच्छेद ब्रह्मण. जर त्याची ब्रह्मस्वरूपाकडे लागलं, आत्मस्वरूपाकडे लागलं, बंध नावाची वस्तू कोण मुच्छेद. मग बंध कोणामुळे? अज्ञानामुळे आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये विचार केलेला आहे ना, पंचदशीच्या नाटक दीपामध्ये हा विषय आलेला आहे. नाटक दीप आहे ना, परमात्मा अद्वय आनंद पूर्ण पूर्ण स्वयमेव जगद्भूत्वा प्राविजय जीवरूपतः. परमात्मा सद अद्वय आनंद रूप से सद्वयांचे दुःखदा बंध प्रोक्त. ज्ञानाने निवृत्त होत असं. जर आपलं चित्त विषयापासून काढून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जर लागलं तर कोण मुच्छेद बंधन. बरं का, बंधातून तो काय होतो मग मुक्त होत असतो. तेव्हा बंध वगैरेचं साधन जे आहे ते साधन कोण आहे? चित्त हे फार महत्त्वाचं साधन आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधनं सांगितलेलं. त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, मोक्ष, काही अंतरंग साधनं, काही बहिरंग, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्संबंध, हे सगळी साधनं ब्रह्मज्ञान आहे. पण तत्पूर्वीचं बहिरंग साधन कोणतं आहे? मलविक्षेप नाहीचं करणं. कर्म आणि उपासना हे कोणतं आहे? आणि तत्त्वम पदार्थ शोधन आहे का? आपण एखादा भात करायचा असला आपल्याला तर उगीच भात होत असतो की तुला पाणी पाहिजे, पुढे अग्नी पाहिजे. हे बहिरंग साधन आहे. आणि अत्यंत जवळचं साधन म्हणजे बाह्याने ताटामध्ये वाढलेला भात, हे कोणतं आहे? अंतरंग साधन. आणि पाणी सुद्धा उदकाग्नी धान्य झाल्या एका विना एक कामा नाही. दृष्टांत म्हणून मन हे सर्वामध्ये अत्यंत जवळचं साधन आहे. मनोही द्विधम प्रोक्तम अशुद्धम शुद्धमेव. एक शुद्ध मन आणि दुसरं कोणतं? मळामध्ये पाणी चांगलंच आहे, वाद नाही त्याच्यामध्ये, पण ते घाण निश्चय कोणी केली आहे? पाण्याने केली. आपला दोष कोणाचा आहे? तो आपला आहे. घाण पाणी आपण त्याच्यामध्ये नेऊन सोडतो. शुद्ध पाणी म्हणून अशुद्ध शुद्ध. विषयाच्या ध्यासामुळे ते अशुद्ध झालेलं आहे. आणि विषयाचा ध्याय ते विषयांपण कामाचा स्मृती बुद्धिनाशात अशुद्धम शुद्धमेव च. अशुद्धम कामसंपर्कात. म्हणजे नाना प्रकारच्या वासना असतात, त्याच्यामुळे शुद्ध असलेलं चित्त ते अशुद्ध होत असतं. आणि शुद्धम कामसंपर्कात कामराग कामविवर्जित. त्याच्यामधून असलेल्या वासना जर निघून गेल्या तर ते चित्त काय होतं? मग वासना नाही. तो का म्हणे अवघी आवरली वासना. त्याच्यात प्रकार लावायचे. म्हणजे एक शुद्ध वासना आणि कोणती एक अशुद्ध पापाची वासना. ही कशी आहे अशुद्ध वासना? मर एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो बंधाय विषयासक्तम. मन एव मनुष्यानां कारणं बंध. तेव्हा माणसाला बंध आणि मोक्ष कोणामुळे आहे? त्याला जर मुख्य कारण नसेल तर ते मनामुळे आहे. कोणतं मन विषयासक्त आहे? कोणतं मन शुद्ध आहे? बंधाला कोणतं आहे का? बंधाय विषयासक्त. विषयामध्ये विषय वाईट नाही, विषयाच्या ठिकाणी आसक्ती काय आहे? आपल्याला असं वाटत मग काय विषय सेवन करीत नाही का? महात्मा जरी झाला पण काय नाही, आसक्ती नाही. आणि आपल्या ठिकाणी काय आसक्ती आहे. आसक्ती नावाचा दोष गेला तर विषय सर्वांना. पशु पक्षाला सुद्धा आसक्ती नाही का? कुठे येतं ना? म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा बघा,
आपण वैरण टाकले. पशुला कुठं ज्ञान आहे का रात्री करता थोडी ठेवली पाहिजे, मधुकरी आणली रात्री करता ठेवली पाहिजे, दिवसा इतकी खाल्ली पाहिजे. हे काय आहे? काय नाही. आसक्ती कुठं आहे त्याला? आणि आपल्या ठिकाणी काय आहे? आसक्ती हे दुःखाला काय आहे? म्हणून इथे वर्णन केलेलं आहे. म्हणणार बंधाय विषयासक्तम आणि निर्विषयम स्मृतम. म्हणून नाना प्रकारच्या वासना असलेलं युक्त असलेलं मन हे बंधाला कारणीभूत आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणती यम यम वापी स्मरण भावम आहे का? ती वासना कधी जात असते का? विषय सेवन करून म्हातारा जरी झालं तरी वासना जशीच आहे तशीच असते. तुम्ही पहा की एखाद्या म्हाताऱ्याला भेटण्याकरता गेल्यानंतर अगदी चक्क असतो बघा. हाका मारल्या तरी वो म्हणत नाही, काही नाही, इकडची मान तिकडे करत नाही, हे करत नाही. असं वाटते की काही नाही, थोड्या वेळाचं काय. मग बाई काय करत असते? स्वागत केलं पाहिजे ना, कोणी म्हणा महाराजाचं म्हणा. मग तो महाराजांना विचारत असते काय पाहिजे तुम्हाला, आता काही सत्कार केला पाहिजे. मग आमच्यासारखा म्हणत असं म्हणलं चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत आंब्याचा रस दिला तर मग बाई चहा केला का. आणि चहा आता आणायला लागली, हातातून बशी काय पडली, आवाज झाली. म्हातारा आजपर्यंत बोलत नव्हता. बरं बशीचा आवाज ऐकल्यावर ताडकन उठून बस. चहा घेणार का? मरून जाईन भविष्याच्या वासना नष्ट होत नाही, याला आसक्ती म्हणतात. असं जे मन आहे ते मन कोणतं आहे? मन बंधाय विषयासक्त आणि निर्विषय. ज्या चित्तामध्ये वासना नाही, शुभ वासना म्हणतात. वासनेचे दोन प्रकार, शुभ आणि अशुभ. ज्याच्याद्वारा पाप होत असते ती अशुभ वासना, आणि ज्याच्याद्वारा पुण्य होते ती वासना. म्हणून विषयासक्त आणि मुक्तही विषय निर्विषय म्हणतो तुकोबा ज्ञानेश्वर महाराज. जे कडाची व्यंकटी दया सत्कार मिळते. आणखी पुन्हा या विषयाचा विचार केलेला आहे. अधिक विचार कधी करू.